मध्य प्रदेश के कुख्यात बहेलिया गैंग की देश भर में तलाश की जा रही है। चंद्रपुर जिले में भी एसआईटी इस संदर्भ में कार्यरत है। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर जिले में बाघ के शिकार के मामले सामने आने के बाद पूरे देश में विविध जांच यंत्रणा हरकत में आई है। पूर्वोत्तर राज्य के साथ ही देश के अन्य राज्यों में भी शिकारी टोलियों की लगाम कसने अब शुरुआत हुई है। तो आइए सुनते हैं मुख्य वन संरक्षक चंद्रपुर जितेंद्र रामगांवकर ने इस संदर्भ में विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। 25 जानेवारी 2025च्या दरम्यान चंद्रपूर वनवृत्तातील मध्यचांदा वन विभागामध्ये राजुरा वन परिक्षेत्रामध्ये एक वाघाच्या शिकारीची घटना आपल्याकडे उघडकीस आली होती। त्याचा तपास जेव्हा सुरू केला त्यावेळेस असे लक्षात आले की सदर घटना जी आहे, सदर कृत्य जे आहे ती बहेलिया समुदायाची जी लोक आहेत, ज्याला आपल्याकडे पारधी समुदायाचे लोक म्हणतात, तर त्या समुदायाने ही घटना केलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सदर समुदाय हा वाघाच्या शिकारीकरिता संपूर्ण देशामध्ये कुख्यात आहे आणि अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांमध्ये तो लिप्त असतो आणि अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावरती या प्रकरणामध्ये गुन्हे दायर असतात, दर्जे असतात। तर आपल्याकडे जेव्हा ही घटना उघडकीस आली तर तो तपास जो आहे तर त्या तपासाच्या अनुषंगाने आपण 6 लोकांना अटक केलेली होती। त्यापैकी एक व्यक्ती गडचिरोलीमधनं अटक केला आपण आणि बाकी काही महिला पण त्याच्यामध्ये होत्या। काही लोक त्याच्यामध्ये सध्या फरार पण आहेत, याचा तपास आपण करत आहोत। आपले चमू एक कटनीमध्ये सुद्धा गेलेली आहे, चंद्रपूर वनवृत्ताची एक चमू। आणि त्यानंतर जी काही आपल्याला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा, शिलाँगमध्ये सुद्धा आपली चमू जाऊन त्यांनी एक व्यक्तीला तिथून अटक केली। त्या व्यक्तीच्या माध्यमातून जी काही माहिती मिळत आहे त्या माहितीमध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही याच संदर्भातलं नेटवर्क आहे त्याची काही माहिती प्राप्त होत आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA, त्यानंतर वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांनी सुद्धा एक स्पेशल टास्क फोर्स तयार केलेली आहे, ज्याला त्यांनी आपल्याकडे डिप्यूट केलेलं आहे या सगळ्या तपासाला मॉनिटर करण्यासाठी आणि त्याचे जे काही धागेदोरे संपूर्ण देशामध्ये आहे त्याला उघडकीस आणण्यासाठी। आणि आपण सुद्धा चंद्रपूर वनवृत्तामध्ये एक 12 सदस्यीय टास्क फोर्स गठीत केली आहे या तपासाकरिता, ज्याचा तपास सध्या सुरू आहे। आता सध्या आपल्याला जी काही आवश्यक फरार व्यक्ती आहे त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। तसेच जे काही तांत्रिक तपासाचे पैलू असतात, त्याच्या मोबाईल डेटा आपण बघणे किंवा फॉरेन्सिक अँगलनी त्याला बघणे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं आता सुरू आहे। जसं याच्यामध्ये काही अपडेट येतील तसं तसं आपल्याला नाही, हे खरं आहे, कारण की आपल्या देशांतर्गत मागणी अशा जी काही अवयव आहेत वाघाची त्याला नाही आहे। याचा जी काही आपल्याला यापूर्वीसुद्धा ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्या तपासांमध्ये असं समोर आलं होतं की सदर अवयवांची विक्री जी आहे ती आपल्या देशाच्या सीमेबाहेर इतर देशांमध्ये पूर्वोत्तर जे आपले राज्य आहेत त्यांच्या जे सीमा लागलेल्या आहेत अनेक बाहेरच्या देशांशी, त्या सीमेच्या बाहेर याची विक्री होते। आणि बऱ्याच अंशी ज्या देशाचं तुम्ही नाव घेतलं त्या देशामध्ये याची विक्री चायनामध्ये होते असं आपल्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून समोर येत आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।